एका तरुण अभियंत्याचं स्वप्न आणि प्रचंड मेहनतीनं उभं राहिलेलं नाव अर्थातच प्लेटेक्स इंडिया. पुण्यातल्या छोट्याशा युनिटपासून सुरू झालेली ही सफर आज देशभरात विश्वासाचं प्रतीक बनली आहे. डेअरीपासून केमिकल्स पर्यंत अत्याधुनिक हीट एक्सचेंजर्स आणि 24/7 सेवा देणारी ही कंपनी म्हणजे श्री निरंजन मेहता यांच्या दूरदृष्टीचं यशस्वी फलितच म्हणायला हवं. जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल. 2017 साली मी HRS म्हणून एका मध्ये काम करत असताना अशी एक घटना घडली की ज्याच्यामुळे मला प्लेटेक्स चालू करायची ॲक्च्युअल प्रेरणा मिळाली. एक हीट एक्सचेंजर मी विकला होता आणि विकल्यानंतर 8 महिन्यांमध्ये तो हीट एक्सचेंजरला काहीतरी इश्यू आल्यानंतर मला त्या कस्टमरचा कॉल आला की त्याच्यामुळे त्याचा प्लांट बंद आहे. ऑइल रिफायनरीचा प्लांट होता कोल्हापूरच्या जवळ. आता प्लांट बंद आहे कळल्यानंतर मी कस्टमरची कंप्लेंट नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे कंपनीमध्ये रजिस्टर केली. आता तो वॉरंटी क्लेम होता. मग त्याच्यावरती डिस्कशन चालू झालं की कोणाची चूक आहे, प्रोसेसमध्ये काय चुकलं. या सगळ्यामध्ये कस्टमर जो प्रॉब्लेम फेस करत होता की त्याचा प्लांट बंद आहे ते तर अवॉइडच झालं. कस्टमरचा मला फोन आला फायनली एक 8 दिवसानंतर कंप्लेंट दिल्यानंतर की निरंजन, मी कंपनीला ओळखत नाही, मी तुला ओळखतो. ही ऑर्डर मी तुला दिली आहे, मला माझं मशीन चालू करून पाहिजे, तू काय करतोय बघ. सांगलीमध्ये माझे मामा असतात, ते शुगरसाठी लागणाऱ्या मशिनरी बनवतात. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली, मामा असा असा माझा प्रॉब्लेम झाला, मला एक हेल्प करा म्हटलं. तर त्यांच्याकडं वर्कशॉप असल्यामुळे त्यांच्याकडे लेबर होता अवेलेबल. एक मुलगा घेतला. मी कस्टमरच्या साईटवर सॅटर्डे संडे सुट्टी होती, सुट्टीच्या दिवशी गेलो. तो हीट एक्सचेंजर खोलला. ट्रस्ट मी 2 तासामध्ये तो हीट एक्सचेंजर रिपेअर झाला होता आणि ते प्रोडक्शनला लाईनवर घेता आला होता 2च तासामध्ये. ना मला त्याच्यात काही स्पेअर्स ॲड करावे लागले, काहीच नाही करावं लागलं. गेटमधून बाहेर पडताना माझ्या डोक्यात विचार आला, आज 10 लाख इन्स्ट्रुमेंट असताना सुद्धा एकालाही सर्व्हिसिंग करायची इच्छा होत नाही. आपण जर फक्त सर्व्हिसिंगचं काम केलं तर. आणि म्हणून 18 ऑक्टोबर 2018ला मी प्लेटेक्सची स्थापना केली. आता प्लेटेक्स म्हणजे काय तर प्लेट टाईप हीट एक्सचेंजरचं सर्व्हिसिंग करायचं म्हणून प्लेट आणि एक्स म्हणजे एक्सचेंजर, अशा ह्याने ती प्लेटेक्स नाव आम्ही ठेवलं. आणि मला असं वाटत होतं की आपण हे ना हळूहळू ह्याला वाढवणारच आहे, याला आपण कधीतरी भारतामध्ये आपण स्वतःच्या मेकचे हीट एक्सचेंजर बनवू, म्हणून मी त्याच्यापुढे इंडिया ॲड केलं. अशा रीतीने ती प्लेटेक्स इंडिया झाली. आज मी तुम्हाला म्हणजे मला स्वतःला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मागच्या 5 वर्षांमध्ये आम्ही मोर दॅन 30,000 हीट एक्सचेंजर प्लेटेक्स ब्रँडचे इन्स्टॉल केलेत आणि देअर इज नॉट अ सिंगल कंप्लेंट इन दॅट. या व्यतिरिक्त माझ्याकडं आत्ता आफ्टर सेल्स सर्व्हिससाठी 122 लोकांची टीम आहे आणि 5 सर्व्हिस व्हॅन आहेत. आमची टॅगलाईन म्हणा हवं तर ही 24/7 360 सर्व्हिस देणार. कस्टमरचा जर हीट एक्सचेंजर खराब असेल तर आम्ही आधी जाऊन तो रिपेअर करून देतो. त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र, त्याच्यासाठी लागणारे परचेस ऑर्डर, त्याच्यासाठी लागणारं व्हेंडर रजिस्ट्रेशन, त्याच्यासाठी लागणाऱ्या फक्त कस्टमरकडनं आम्ही टेक्निकल इन्फॉर्मेशन घेतो जेणेकरून आपल्याकडं स्पेअर्स अवेलेबल आहेत की नाही हे बघण्यासाठी. अदरवाईज आम्ही त्याला कुठल्याही कमर्शियल बाबी विचारत नाही. काम झाल्यानंतर 99.99% कस्टमर हे आपलं पेमेंट चुकवत नाहीत आणि त्याच्यामुळं प्लेटेक्स दरवर्षी मिनिमम 400% ग्रोथ करते. आमचा रीच वाढावा म्हणून आता 5 सर्व्हिस सेंटर एस्टॅब्लिश केलेले आहेत. एक सर्व्हिस सेंटर ऑफकोर्स पुण्यामध्ये आहे, दुसरं सर्व्हिस सेंटर सांगलीमध्ये आहे. आपला अजून एक प्लांट आहे जिथं आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती आत्ता इन्व्हेस्टमेंट करून मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करतोय, तो बेळगावमध्ये आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती. त्याच्यानंतर होसूर जे तमिळनाडूमध्ये आहे पण बँगलोरच्या जवळ आहे, तिथं एक सर्व्हिस सेंटर आहे. पीतमपूर जे मध्य प्रदेशमध्ये आहे, जो फार्मास्युटिकलचा मोठा ब्लॉक आहे, तिथं एक हीट एक्सचेंजर सर्व्हिस सेंटर टाकलेलं आहे. आणि मंजूसार जो केमिकलचा झोन आहे दहेज आणि अंकलेश्वर, त्याला कॅटर करण्यासाठी आम्ही अंकलेश्वरमध्ये एक सर्व्हिस सेंटर टाकलं आहे. प्रत्येक सर्व्हिस सेंटरमध्ये एक सर्व्हिस व्हॅन आहे अवेलेबल. आणि सर्व्हिसिंगसाठी आम्ही 2 प्रकारचे सर्व्हिसिंग करतो. एक आहे ते ऑनसाईट सर्व्हिसिंग करतो, जिथं आम्ही कस्टमरच्या साईटवर सर्व्हिस व्हॅन घेऊन जातो आणि तिथं आम्ही हीट एक्सचेंजर रिपेअर करून देतो. ॲडव्हान्टेज काय,
तर कस्टमरला फक्त इलेक्ट्रिसिटी, एअर आणि वॉटर म्हणजे लाईट, हवा आणि पाणी ज्या आपल्या बेसिक मूलभूत गरजा असतात तेवढ्याच द्यायच्यात. बाकी लागणारे सगळे टूल्स आणि टॅकल्स हे माझ्या सर्व्हिस व्हॅनमध्ये अवेलेबल आहेत. आणि प्लेटेक्स ॲज अ ब्रँड अजूनही, जरी आम्ही हीट एक्सचेंजर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्ता खूप अग्रेसर असलो तरीसुद्धा सर्व्हिस हा आमचा कोअर बिझनेस आहे आणि सर्व्हिससाठी आम्ही अजूनही टीम वाढवायसाठी तयार आहोत. माझा स्वतःचा प्लॅन आहे की भारतामध्ये जेवढे मोठे मोठे इंडस्ट्रीयल झोन आहेत त्या प्रत्येक इंडस्ट्रीयल झोनमध्ये आपलं एक सर्व्हिस सेंटर असावं, जेणेकरून त्या सेक्टरमध्ये, त्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये कधीही कुठलाही हीट एक्सचेंजर फेल झाला म्हणून प्लांट थांबला हे ऐकायला नाही मिळालं पाहिजे.